तर संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपींना फाशी द्या अशी मागणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे। तर मालमत्ता जप्त करणं ही कायद्यातील एक तरतूद आहे। बीड हत्येतील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश फडणवीसांनी दिलेले आहेत। काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले किंवा जे आरोपी त्यांच्या जे प्रॉपर्टी ताब्यात घ्या ह्याच्यावर आपण समाधानी आहात? अजिबात नाही। काय करायचं आम्हाला त्याचं? अहो, त्यांना राहायला घरं नाहीत, त्यांच्याकडे स्कॉर्पिओ गाड्या आहेत। हे काय त्यांनी स्वकष्टातून केलेलं नाही, ते हे कुणीतरी त्यांना प्रलोभन देऊन असे गुन्हेगारी संघटित गुन्हेगारीला प्रोत्साहन करण्यासाठी ह्या गोष्टी करून दिलेल्या आहेत। म्हणून मी म्हणतोय की संघटित गुन्हेगारी आहे ही सगळी पहिल्यापासून, आणि ह्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी जे सगळे धागेदोरे सगळे उलगडून ह्यांना सगळ्यांना अटक करून ह्यांना फाशी द्या। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आरोपीची संपत्ती जी आहे, फरार आरोपीची संपत्ती जप्त करा, यावरती नाराज ते अटक करा अशी मागणी करा। धनंजय देशमुख खूप लहान आहे, त्याला लेकराला माहीत नाही। अटॅच प्रॉपर्टीची अटॅचमेंट हे कायद्यातली एक तरतूद आहे। पटकन अटॅच केली की मग सगळीकडेच निघतं ना, मग आपोआपच आरोपी पळून येत असतात। धनंजय नाराज म्हणजे धनंजयला त्यातली माहिती नाही।